नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. आज पंढरपूर मंगळवेढा रोडवर प्रचंड अशी वाहतुकीची कोंडी झालेली आढळून आली. पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळं वाहनांची अशी प्रचंड मोठी रांग या मार्गावर लागलेली आढळून आली. यामुळं या ठिकाणी वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागले. त्यातील सिद्धेवाडी येथून मान नदी वाहते. या नदीवर सिद्धेवाडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलाय. उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या पिकांसाठी आणि पाणी टंचाई दूर करण्यासाठी उजनी कालव्याचं पाणी या मान नदीपात्रात सोडून सिद्धेवाडी येथील बंधारा भरला जातो. परंतु येथे पाणीच न सोडल्यामुळं पिकं जळून जात असून पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. शेतकऱ्यांमधून यामुळं तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनानं तातडीनं नदीला पाणी सोडावं या मागणीसाठी आज परिसरातील ग्रामस्थांनी पंढरपूर मंगळवेढा मार्ग अडवला होता. पंढरपूर मंगळवेढा रोडवर वाहनधारकांना यामुळं तुफान ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर्स. योग्य दर आणि क्वालिटीचा माल अशी खासियत असलेले आपुलकीचे नातं जपलेले आपले शोरूम SR फुटवेअर्स. कॅम्पस, रेड चिप, वुडलँड, पॅरागॉन, स्पार्क्स, नायकी, पुमा, विकीसी प्राइड, वेल्क्रो, इंडस, लान्सर, लखानी आदी ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक उपलब्ध. आजच भेट द्या SR फुटवेअर्स, ICC बँकच्या शेजारी, नवीपेठ, पंढरपूर. प्रोप्रायटर शहाजी बापू राऊत. संपर्क 83 29 45 45 84. सिद्धेवाडीतील नदीला पाणी नाही म्हणून गावकऱ्यांनी येथे रास्ता रोको आंदोलन केल्यामुळं प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आपण पाहू शकता की कशी या मार्गावर वाहनांची मोठी रांग लागलेली आढळून येते. या आंदोलनामुळं सकाळपासूनच गाड्यांची अशी प्रचंड रांग लागलेली आढळून आली होती. प्रचंड वाहतूक कोंडीमुळं वाहनधारकांमधून सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त होताना आढळून आली. या संदर्भामध्ये सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना इसबावी पंढरपूर येथील समाजसेवक शंकरराव काळोखे यांनी येथील ट्रॅफिक जामचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की ही जी वाहनांची प्रचंड मोठी रांग लागलेली आढळून येते, या गाड्यामध्ये अर्जंट माल आहे, फास्ट कुरिअरच्या गाड्या आहेत, एखाद्या पेशंटला दवाखान्यात अर्जंट नेणारी वाहनेसुद्धा असू शकतात. यामुळं गावकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे यावर प्रशासनाने तातडीनं लवकरात लवकर तोडगा काढावा